हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी आपल्या सर्वांची लाडकी मैत्रीण तेजश्री माझ्या आजच्या यूट्यूबच्या लॉंग व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज मुलींची फरमाईश होती की मम्मा डब्याला तीच तीच भाजी नको, तर काहीतरी दुसरं चटपटीत आणि स्पायसी बनव. म्हणूनच मी त्यांच्यासाठी आज काजू पनीर करी करायचं ठरवलं आहे. तर ती रेसिपी तुमच्यासोबत मी आजच्या व्लॉगमध्ये शेअर करणार आहे. चला तर मग वेळ न घालता चालू करूया आपल्या रेसिपीला. तर सगळ्यात आधी मी एक टमॅटो घेतलेला आहे. टमॅटो थोडासा आंबट असतो म्हणून एकच टमॅटो घेतलेला आहे आणि अगदी 5 ते 6 काजू घेतलेले आहेत. तर हा टमॅटो आणि काजू मी आता कुकरला शिजवून घेते आहे. एक शिट्टीमध्ये फक्त शिजवून घ्यायचे आपल्याला. तर इथे एक टमॅटो आणि काजू असं कुकरला शिट्टी काढून घेतलेला आहे बरं का मी. 1 ते 2 शिट्ट्यामध्ये छान शिजतं. तर त्यानंतर ना इथे साईडला पनीर काढून घेतलेलं आहे आणि 3 अमूल बटरचे ते छोटे छोटे पॅक येतात ना ते, जे की मला पुढे व्हिडिओमध्ये लागणार आहेत. तर इथे मी पनीरचे छान असे चौकोनी तुकडे कापून घेतलेले आहेत आणि ह्याला थोडंसं दुधाचा वास येत होता म्हणून इथे साईडला मी गरम पाणी करायला ठेवलं आहे आणि त्या गरम पाण्यामध्ये मी आता हे पनीरचे तुकडे थोडा वेळ ते ठेवणार आहे. म्हणजे अगदी 4 ते 5 मिनटं, जेणेकरून आपलं पनीर सॉफ्ट राहील, कडक होणार नाही किंवा इलॅस्टिकसारखं रबरासारखं होणार नाही. तर इथे साईडला की नाही मी पनीर धुवून निथळून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये छान याला आता डीप फ्राय करून घेणार आहे. पनीर तळताना की नाही कधीही आपण मोठी फ्लेम ठेवून, गॅसची फ्लेम मोठी ठेवूनच तळून घ्यायचं. तर मोठ्या फ्लेमवरती हे तळून घेतलं की नाही हे रबरासारखं इलॅस्टिकसारखं होणार नाही, रबरासारखं वगैरे. तर इथे मोठ्या फ्लेमवरती मी पनीरचे तुकडे तळून घेतलेले आहेत गोल्डन ब्राऊन कलरवरती आणि ते नंतर ना साईड बाय साईड काढून घेतलेले आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की अशा पद्धतीने मी पनीरचे तुकडे तळून घेतलेले आहेत. तर सगळे पनीरचे तुकडे तळून झाले की मी ते साईडला कढईमध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर ना मग मी आता जे आपण टमॅटो घेतलेले होते ना, टमॅटो आणि काजू, त्याची प्युरी करून घेणार आहे. ही जी स्टेप आहे ना ती अजिबात स्किप करायची नाही बरं का. या स्टेपमुळे तुमच्या रेसिपीला खूप छान भन्नाट चव लागते जर तुम्ही ह्या पद्धतीने केली तर यानंतर मी टमॅटो आणि काजूची पेस्ट करून घेतलेली आहे, जशी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. नंतर ना मी काय केलेलं आहे, याच कढईमध्ये मी काजूसुद्धा तळून घेतलेले आहेत. अगदी 20 ते 25च काजू घेतलेत मी आणि ते छान तळून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर छानपैकी काजू तळून झाले की तेही साईडला काढून घेतलेलं आहे मी आणि आता एका मोठ्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. या तेलामध्ये की नाही मी आता खडे मसाले घालणार आहे. तर खड्या मसाल्यांमध्ये 1 ते 2 तेजपत्ता म्हणजेच तमालपत्र, त्यानंतर 3 ते 4 काळी मिरी, नंतरून आपल्याला हवं असेल तर कढीपत्ता घालू शकता, नको असेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, पण मी इथे स्किप केलेलं आहे. जिरे घालायचं आहे, हिंग घालायचं आहे आणि हे सगळे खडे मसाले छान तेलावर परतून झाले की आपण जी टमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ना, तर ती यावरती आपण छान पद्धतीने परतून घ्यायची आहे. ही प्युरी परतण्यासाठी 2 ते 3 मिनटं इनफ आहेत, कारण हे आपण ऑलरेडी शिजवून घेतलं असल्यामुळे ह्याच्यातला कच्चटपणा जो आहे किंवा कच्चा फ्लेवर जो आहे ना, तर तो निघून गेलेला आहे. तर आता या फोडणीमध्ये मी ही टमॅटोची जी प्युरी आहे ना ती छान परतून घेणार आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि तुम्ही या रेसिपीला हिंग वापरला तरी चालेल, हिंगामुळे आपल्या पदार्थाचा स्वाद खूप छान होतो. तर इथे मी छान टमॅटोची प्युरी अशी शिजवून घेतलेली आहे, अगदी 2 ते 3 मिनटं. तर शिजल्यानंतर टमॅटोची प्युरीला साईडून तेल सुटतं, व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. आणि मग मी यामध्ये कलरसाठी बॅडगी मिरचीचं 1 ते 2 चमचे तिखट घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर गरम मसाला, किचन किंग मसाला. आता बाजारामध्ये व्हरायटीमध्ये तुम्हाला शाही पनीर मसाला वगैरे मिळतो, तुम्ही तो यूज केला तरीसुद्धा चालेल, पण माझ्याकडे नव्हता घरामध्ये म्हणून मी किचन किंग मसाला आणि गरम मसाला घातलेला आहे. आणि त्यानंतर स्वादानुसार मीठ मी ॲड केलेलं आहे याच्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता छान परतून झालं की तेल सुटतं साईडून. मग तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता. साईड बाय साईड इथे मी गरम पाणी ठेवलं होतं गॅसवर करायला, तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. मला थोडंसं पातळ कन्सिस्टन्सी हवी होती म्हणून मी थोडंसं जास्त पाणी घातलेलं आहे, पण खूप छान लागतं. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्यामध्ये मी प्युरी करून घेतली होती तेच भांडं मी धुवून घातलेलं आहे याच्यामध्ये गरम पाण्याने. तर इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. मग ह्याला एक छान अशी उकळी आली की यामध्ये आपण तळलेले काजू आणि पनीर ह्या दोन्ही गोष्टी घालून घेणार आहोत. तर इथे व्हिडिओमध्ये पुढे बघू शकता ह्याला छान उकळी आलेली आहे.
उकळी आल्यानंतर मी आता काजू आणि पनीर दोन्ही गोष्टी ॲड करून घेते आहे याच्यामध्ये आणि छान मिक्स करून घेते आहे. छान मिक्स करून ह्याला परत 3 ते 4 मिनटं आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. आणि हे आपली भाजी जी आहे ना ती छान शिजत आली की ह्यामध्ये आपण अमूलचं बटर ॲड करणार आहोत, जेणेकरून आपल्या भाजीला खूप सुंदर अशी टेस्ट होईल आणि आपली भाजी भन्नाट लागेल. तर नंतर ना मी इथे कोथिंबीरसुद्धा ॲड करून घेतलेली आहे गार्निशिंगसाठी. तुम्ही बघू शकता खूप छान टेस्टी लागते. तुम्ही ही भाजी बटर रोटी, तंदुरी रोटी, बटर नान किंवा साध्या चपातीसोबतसुद्धा एन्जॉय करू शकता. त्याच पद्धतीने जीरा राईससोबतसुद्धा खूप सुंदर लागते ही भाजी. तर माझी भाजी इथे बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता किती छान सुंदर कलर आलेला आहे भाजीला. तर ही भाजी तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही कशी बनवता हेही मला सांगा. बाय.